तर आता एक महत्त्वाची बातमी पाहतोय। कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनात दाखल झालेला आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनात दाखल झालेला आहे। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक सुरू आहे। कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनात दाखल झालेला आहे। विधिमंडळ हक्कभंग समितीची सध्या बैठक सुरू आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सुनावणीसाठी आता हजर राहिलेला आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। तर सुशांत, काय सांगाल, काय अधिकची माहिती? आपण जर बघितलं असेल तर कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली होती आणि टीका देखील केली होती। त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग समिती तर्फे आरोप करण्यात आले होते आणि आज हक्कभंग समितीची बैठक जी आहे ती आहे आणि या बैठकीला आता कुणाल कामरा हे हक्कभंग समिती समोर उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेता सुषमा अंधारे ह्या देखील उपस्थित आहेत। आपण जर बघितलं असाल तर कुणाल कामरा यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते जे आहेत ते आक्रमक होते। कुणाल कामरा याच्यावर लगेच कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती सभागृहात देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर हक्कभंग समिती समोर कुणाल कामरा यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मागच्या समितीच्या बैठकीला अर्थात कुणाल कामरा समोर हजर राहिले नव्हते, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार कुणाल कामरा हक्कभंग समिती समोर सामोरे गेलेले आहेत। तर सुशांत, आता सुनावणी सुरू झाली आहे का? आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 5 मिनिटापूर्वी सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हे आता हक्कभंग समिती समोर आपलं म्हणणं मांडणार आहेत। हक्कभंग समिती काही त्यांना प्रश्न विचारणार आहे कुणाल कामरांना, कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य आणि त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणारी एखादं गाणं जर कुणाल कामरा काढत असतील तर ते कोणत्या हेतूने काढलं गेलं अशी विचारणा जी आहे ते हक्कभंग समितीकडून करण्यात येणार आहे। आता कुणाल कामरा हक्कभंग समिती समोर आपलं म्हणणं काय मांडतात हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार हक्कभंग समितीची आताच बैठक सुरू झालेली आहे। जी 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 तर सुशांत, आतापर्यंत तिथे काय काय घडामोडी घडलेल्या आहेत? आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार हक्कभंग समितीचे सगळे सदस्य मग प्रसाद लाड असतील आणि इतर हक्कभंग समितीचे सगळे सदस्य जे आहेत ते उपस्थित आहेत आणि हक्कभंग समितीकडून जे कुणाल कामरा यांनी गाणं केलं होतं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं त्या गाण्यासंदर्भातला जाब जो आहे त्यांना विचारला जाऊ शकतो। त्याचसोबत ज्या सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या आहेत त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती आणि त्यांना देखील आज हक्कभंग समिती समोर आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। नेमकं हे कशातून घडलेलं आहे, गाणं नेमकं त्यांनी का केलं याचा खुलासा जो आहे कुणाल कामरा यांना करावा लागणार आहे। त्यामुळे आता हक्कभंग समिती नेमकं काय ऐकून घेतं, कुणाल कामरा नेमकी आपली हक्कभंग समितीवर समोर मांडताय आणि ती बाजू ऐकून घेतल्यानंतर हक्कभंग समितीकडून काय निर्णय दिला जातो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सुशांत, काय सांगाल की या हक्कभंग समितीमध्ये नेमके कोण कोण आहेत? आपण जर बघितलं असाल तर हक्कभंग समितीमध्ये प्रामुख्याने प्रसाद लाड हे महत्वाचे आहेत आणि त्याचसोबत इतर विधान परिषदेचे काही प्रमुख आमदार जे आहेत ते देखील या हक्कभंग समितीमध्ये आहेत। हक्कभंग समिती काय करते, जर एखादा प्रकार घडला असेल विधिमंडळातील सदस्यासोबत तर हक्कभंग समिती जो भी उनके आरोप है उसके बारे में जब मेरे पास आरोप आएंगे मैं उसके बारे में अपना आंसर दे दूंगा। लेकिन कुणाल जी, हमें कई डर है कि आपके ऊपर हमला हो सकता है। क्या? दिल में डर है आपके ऊपर हमला हो सकता है। ये हमला है मेरे ऊपर इसके ये हमले के अलावा मेरे को कोई हमले का डर नहीं है। नहीं, लेकिन मीडिया भी बोलो। आपके सपोर्ट में था ही ना, तब आपको इतना फुटेज भी मिला। अरे पर आप गिर जाओगे घूमते घूमते कैमरा लेते लेते। सुषमा दी, एक मिनट मैं बंद करो आप, मैं खुश हूँ। अच्छा वो बंद नहीं कर सकते। बात आज जो रखते टी हैं शर्ट पहनी है, और जो लोग मैसेज भी देने की आपको कोशिश काफी की है, पसंद करते हैं, लेकिन जो सत्ताधारी है हाँ। उनको आपकी बातें चुभती है। क्या ऐसी वजह है कि उनको ये बातें चुभती है? सत्ताधारी को बातें चुभनी चाहिए ना, क्यों नहीं चुभे? तो और चुभाते रहेंगे आप भविष्य में भी? ऐसा कोई प्लान मैं बनाऊंगा तो मैं मीडिया को बता दूंगा। अरे बोलू दे ना यार, बोलताय तुझ्या मध्ये मध्ये चाललंय। सगळ्या प्रकरणावर काय म्हणणं आहे तुमच्यासोबत? ते म्हणते सुनावणीला नाही, मी माझं म्हणणं मघाशीच मांडलेलं आहे। हे एक लक्षात घ्या, कुणाल कामराजींनी जी कविता गायली होती ती कविता हॅबिटेट स्टुडिओमध्ये गायली होती। त्यानंतर हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड झाली
आता आम्ही त्यांना एक्झॅक्ट आरोप काय आहेत या संदर्भात विचारणा करत होतो. मुळात आज ती जी साक्ष नोंदवायची होती ती साक्ष नोंदवली गेली नाही, कारण ही साक्ष नोंदवत असताना त्यात अडचण अशी झाली की मूळ तक्रारदार जे आहेत त्यांची साक्ष आधी नोंदवली गेली पाहिजे. मूळ तक्रारदार हे प्रवीण दरेकर जी आहेत, मात्र प्रवीण दरेकर जी एका वेगळ्या दौऱ्यात आहेत, त्यामुळे ती साक्ष नोंदवली गेली नाही आणि ती साक्ष जोपर्यंत नोंदवली जात नाही तोपर्यंत कुणाल कामरा हा आता विधान हक्कभंग समितीसमोर सुनावणीसाठी गेलेला आहे. या प्रसंगी आता काय घडतं याकडे लक्ष ठेवण्यात त्यावर आपलं लक्ष असेलच. तर विधिमंडळ हक्कभंग समितीसमोर सुनावणीसाठी कामरा उपस्थित राहिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा तिथे हजर आहेत. आपकी भूमिका क्या है? सिर्फ 2 लाइन में आपकी भूमिका जानना चाहूंगा. गिव मी सेकंड प्लीज. आपल्यासोबत कुणाल कामरा त्यांच्याशी बोलत. कुणालजी काय झालं आतमध्ये थोडक्यात आम्ही तुम्हाला विचारतोय. आपने 1 मिनट को उसको जो देख दीजिए ना, उन्होंने 1-2 सेंटेंस. कुणालजी प्लीज काइंड रिक्वेस्ट मॅम काइंड रिक्वेस्ट. आपल्यासोबत कुणाल कामरा म्हणून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कुणालजी 2 सवाल है क्या? 2 सवाल से रिस्पेक्ट. 2 सवाल है क्या? कुणाल जी क्या अंदर हुआ? इतने में बात करके हो जाती थी. 2 अंदर क्या बात हुई? कुणाल जी अंदर क्या हुआ? चलती बात है. अंदर क्या हुआ? कुछ नहीं हो गया. आपण बघितलं कुणाल कामरा यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने, मात्र त्यांचे वकील जे आहेत ते त्यांना थांबवतायत, बोलण्याची अनुमती देत नाहीत. कुणालजी क्या ऐसी बात है कि आप बात नहीं कर रहे हो? कुणालजी क्या ऐसी बात है कि आप बात नहीं करना चाहते हो? क्योंकि मैंने बात कर ली ऑलरेडी. ठीक है, आप जानिए अंदर क्या हुआ, किस तरह से बात आपने की. कुछ नहीं हुआ अंदर. संविधान का टी शर्ट पहन के आप आए हो. हाँ, तो क्या गलत है उसमें? कुणाल जी संविधान का टी शर्ट पहन के आप इससे आप क्या मैसेज देना चाहते हैं? कि संविधान इम्पोर्टेंट है भारत के लिए. अभी आपको मैसेज मिल गया. प्लीज आप रोड के बीच में हो दोस्त, मत रोकिए. आपण कुणाल कामरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र फार त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाहीत. विधिमंडळात आले, मात्र आजची हिअरिंग आहे ती होऊ शकली नाही, पुढे होतील आणि संविधानावरती विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन नागेश पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. तर आपण पाहिलं की कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनात दाखल झाले होते. त्यांची सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांच्याशी बोलण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांचे वकील त्यांना काही बोलू देत नाहीयेत, कोणतीही प्रतिक्रिया देऊ देत नाहीयेत. त्यांचं टी शर्ट सुद्धा लक्षवेधी ठरलेलं आहे. संविधानाची प्रत असलेलं टी शर्ट घालून ते विधिमंडळात गेले होते. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हे दोघे सुद्धा सुनावणीसाठी गेले होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेही तिथे हजर होत्या. कुणाल कामरा सुनावणीसाठी विधान भवनात गेले होते. त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांच्या वकिलांनी त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तसंच यावेळी त्यांचं जे टी शर्ट आहे ते सुद्धा लक्षवेधी ठरलेलं आहे. संविधानावर विश्वास आहे, संविधान देशासाठी महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हाच संदेश तो टी शर्ट घालून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहिलं की विधिमंडळ परिसरात कुणाल कामरा दाखल झाले होते. सुनावणीसाठी ते गेले आहेत. कुणाल कामरा यांनी काय म्हटलंय तर शिवसेना भाजपमधून ते बाहेर पडलेत. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली. एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली. सगळे गोंधळले होते. पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती. ती व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईतला एक सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. शिवसेना भाजपमधून बाहेर पडली असं कुणाल कामरा यांनी म्हटलंय. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली. एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली असं कुणाल कामरा यांनी म्हटलेलं आहे. हक्कभंग समितीसमोर पुढील सुनावणी 10 मार्चला होणार आहे. ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. तक्रारदार सन्माननीय आमदार गटनेते प्रवीण दरेकर आहेत, यांची देखील उपस्थिती जरुरीची होती, परंतु दरेकर साहेब काही राजकीय कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. तर अशा वेळेला जो तक्रारदार आहे त्याच्यासमोर क्रॉस क्वेश्चनिंग न करणं हे कायद्याच्या नियमात बसत नाही आणि त्यांची क्रॉस क्वेश्चनिंग केल्याशिवाय ज्यांच्यावरती आरोप आहेत म्हणजे जे आरोपी आहेत त्यांची क्रॉस क्वेश्चन करता येत नाही, ही एक घटनेतली तरतूद आहे. त्यामुळे मग आम्ही रेकॉर्डवर घेतलं आणि त्याप्रमाणे दोन्ही आरोपींना आम्ही असं सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही पुढची तारीख 10 मार्च 2026 संध्याकाळी 4 वाजताची दिली गेली आहे. दरेकरांशी पण त्या विषयावरती कन्फर्मेशन घेतलं गेलं आहे. तर 10 तारखेला मला वाटतं सर्व होईल. कुणाल कामरांना हे देखील आम्ही सांगितलेलं आहे की या विधिमंडळाचं कामकाज हे मराठीतून चालतं
माननीय अनिल परब साहेबांनी देखील हा मुद्दा अंधारे मॅडमना सांगितला की विधिमंडळाचं काम हे मराठीतून चालतं, त्यामुळे ह्या सर्व विषयाचे प्रश्न उत्तर हे मराठीतून होतील. त्यामुळे कामरांना सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या वेळेला येत असताना तुम्ही मराठी समजेल, मराठी बोलेल, मराठीमध्ये पत्रव्यवहार करेल अशा प्रकारचाच वकील घेऊन तिथे यावं. कॉन्स्टिट्यूशनचा दाखला देणारा टी शर्ट कुणाल कामरा यांनी घातला होता. नाही, आम्ही ते पाहिलं कॉन्स्टिट्यूशनचा दाखला करा, पण गुन्हा केल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं हे देखील त्यांनी वाचलं. टी शर्ट घालण्यापेक्षा पुस्तक वाचलं तर मला वाटतं त्याचा फायदा होईल. त्याने आमच्याकडे ती देखील मागणी केली आहे की ह्याच्या आधीचे काही अशा प्रकारचे जे निकाल लागले ज्यामध्ये शिक्षा झाली आहे त्याचं देखील आम्हाला उदाहरण द्यावेत. तर त्याचं देखील पुस्तिका आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांना लेखी अर्ज करायला सांगितलंय. तर माझी त्यांना विनंती राहील की कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक घालून कॉन्स्टिट्यूशन समजलं असं होत नाही, तर त्याचं पुस्तक वाचलं तर बरं होईल. त्यांनी गुन्हा केला असं तुम्ही म्हटलं, म्हणजे तुमच्या अनुषंगाने सुद्धा ते चुकीचे आहेत हे तुम्ही मान्य करता. काय जबाबदारी आहे तुमच्यावरती पद आहे की आरोप ज्यांनी केला आहे, ज्यांनी त्या बाबतीतली तक्रार केली आहे त्याच्यामध्ये त्यांना गुन्हेगार ठरवलंय. जोपर्यंत त्यांचा गुन्हा सिद्ध होत नाही किंवा त्यांचा गुन्ह्यामध्ये